मंडळी नमस्कार. पार्थ भावस्कर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय व्यथित करणारा विषय आजचा पुन्हा एकदा आहे. ज्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा कोणीतरी टिपू सुलतान आहे असं वक्तव्य महाराष्ट्रातल्या एका महनीय नेत्याने केलेलं आहे. अक्षरशः जीभ हसडून टाकावी इतकी तिडीक डोक्यात जावी असं ते वक्तव्य आहे. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण हिंदू पदपादशाहीचे पुरस्कर्ते मानतो त्या शिवाजी महाराजांसोबत त्या टिपू सुलतानची तुलना म्हणजे आत्ता आपल्याकडे निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर अनेक ठिकाणी MIM पक्षाचे नगरसेवक निवडून आले. मालेगावात तर मुस्लिमांची मेजॉरिटी होती त्यामुळे तिथला महापौर सुद्धा मुसलमान झाला. आता या सगळ्या तुलनेत ह्या प्रकरणाची सुरुवात इथपासून झाली की मालेगावच्या नवनिर्वाचित महापौरांनी महापौर पदाचा ताबा घेतला आणि ताबा घेतल्यानंतर ते त्यांच्या दालनामध्ये गेले. महापौरांचं जे दालन आहे त्या दालनामध्ये गेले आणि त्या दालनात दुसऱ्या दिवशी कदाचित दुसरा दिवस असेल दुसऱ्या दिवशी पत्रकार गेले आणि पत्रकारांनी किंवा तत्सम त्यांना भेटायला आलेल्या लोकांनी त्यांच्या खुर्चीच्या पाठीमागे म्हणजे शासकीय दालनामध्ये महापौरांच्या खुर्चीच्या पाठीमागे मित्रांनो एक फोटो बघितला. आणि तो फोटो खरं तर आत्तापर्यंत जी लिगसी ज्या धुरंधर वीरांची परंपरा आपल्याकडे आहे असे छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्या संविधानाने महापौर होण्याचा अधिकार दिला त्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंबहुना हे सगळे नेते पुण्यश्लोक छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अगदी सरकारी कार्यालयाच्या भिंतींवरती गांधी नेहरूंचे फोटो सुद्धा असतात. या सगळ्यांना डावलून तिथे फोटो होता टिपू सुलतानाचा. मित्र हो, जे सरकार आलेलं आहे किंवा ज्या पक्षाचे ते सगळे लोक निवडून आलेले आहेत मालेगावामध्ये त्यांना आणि त्यांच्या प्रमुखाला आपल्या खुर्चीच्या पाठीमागे टिपू सुलतान असावा असं वाटतंय. ही इतकी भयानक गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर राजकारण सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या एका पक्षाचे प्रमुख असं म्हणतात, त्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत ते असं म्हणतात की टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली पाहिजे. आपल्याला सांगून आश्चर्य वाटेल, हा तोच टिपू सुलतान आहे मित्रांनो, ज्या टिपू सुलताननी आपल्या आयुष्यामध्ये 3.5 ते 4 लाख हिंदूंचं धर्मांतरण केलेलं आहे. तो टिपू सुलतान त्याच्या पत्रांमध्ये जाहीरपणे असं लिहितो की माझं आयुष्य हेच मुळात काफरांना मारण्यासाठी मी समर्पित केलेलं आहे. जी काय 17-18 वर्षांची त्या टिपू सुलतानची कारकीर्द होती त्या टिपू सुलतानची संपूर्ण कारकीर्द जर कुठल्या एकमेव गोष्टीला त्यानं वाहून घेतली असेल ती म्हणजे काफरांचा नाश. आणि जर तुम्ही सगळे इस्लामिक ग्रंथ किंवा इस्लामिक विचारधारा वाचली तर त्यामध्ये जे नॉन इस्लामिक आहेत ते सगळे काफर आहेत. म्हणजे त्याच्यात हिंदू, ख्रिश्चन, ज्यू सगळे येतात. असा टिपू सुलतान मालेगावच्या महापौरांच्या खुर्चीच्या पाठीमागे फोटो म्हणून लावला जातो. तुम्ही शासन जे करणार आहात त्या शासनाला कुणाच्या विचारांचं अधिष्ठान आहे आणि तुम्ही काय करताय? मुळात त्या टिपू सुलतानचे गोडवे गावे असं तुम्हाला का वाटतं? पाकिस्तानमध्ये काही युद्ध साधनं तयार केलेली होती आणि ते युद्ध म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट ही, स्वातंत्र्यानंतर 20-25 वर्षांची. तेव्हा त्याच्यानंतर पाकिस्तानकडे जी युद्ध साधनं तयार केली त्यापैकी एका युद्ध साधनाला पाकिस्ताननी टिपू सुलतानचं नाव दिलं होतं. इम्रान खान पाकिस्तानचा पंतप्रधान होता तेव्हा त्यानं टिपू सुलतानचे गोडवे गायले होते. म्हणजे जी माणसं पाकिस्तानात वंदनीय असतात अशी माणसं महाराष्ट्रातल्या मालेगावच्या महापौरांच्या खुर्चीच्या मागे येऊन बसू लागली तर मग खऱ्या अर्थाने या देशाचं कसं होणार? आणि त्याला जोडून एका महत्वाच्या पक्षाचे, एका राष्ट्रीय पक्षाचे नेते, मला नावं घ्यायची नाहीत कारण पुन्हा लोकांना असं वाटेल की ते त्या पक्षाचे आहेत म्हणून मी टीका करतोय. माझा काहीही संबंध नाहीये, पक्षांतर्गत विषयांमध्ये मी हात घालणार नाहीये मित्रांनो. पण महत्वाचा विषय तुम्हाला कळतोय का? अरे इतिहास काय सांगतो, तुम्हाला काय शिकवलं गेलंय आतापर्यंत? टिपू म्हणजे जणू देशभक्त आहे हेच जर तुम्ही पुढच्या पिढीला सांगणार असाल तर मग 4 लाख हिंदूंच्या त्यांनी कत्तली केल्या याच्याबद्दल बोलायचं कोणाकडे? आपण सगळेजण दिवाळी साजरी करतो मित्रांनो. आपल्याला माहिती असेल दिवाळी म्हणजे मी काही रेकॉर्ड्स तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे. टिपू सुलताननी किती भयानक अत्याचार केले हे सगळे ऐतिहासिक पुरावे आहेत. आणि हे सगळे ऐतिहासिक पुरावे टिपू सुलताननी स्वतः आपल्या पत्रांमध्ये नमूद केलेले आहेत मित्रांनो. त्याची जी भयानक सगळी कारकीर्द आहे आपण जर इतिहास काढून बघितला तर मित्रांनो अय्यंगार नावाच्या जमातीचे लोक 700 लोक नरक चतुर्दशीचा दिवस म्हणजे दिवाळीच्या आधी आपल्याकडे नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी
अय्यंगार लोकांना तिथल्या ते त्या देवळामध्ये भोजन करत होते आणि त्यांचं एकत्रीकरण होतं. असे 700 अय्यंगार एकत्रित आलेले असताना टिपू सुलताननी काय केलं तर चारही बाजूंनी त्या मंदिराची दारं बंद करवली आणि मंदिराची दारं बंद केल्यानंतर त्या मंदिरांमध्ये हत्ती सोडण्यात आले आणि त्या 700 माणसांना अक्षरशः हत्तीच्या पायी देऊन तुडवून मारण्यात आलं. आपण ब्रिटिशांचं राज्य जेव्हा बघतो तेव्हा त्यांच्या काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड वगैरे घडलेलं होतं आणि त्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जसं एका बंदिस्त जागेमध्ये बेछूट गोळीबार केला आणि तमाम त्या सगळ्या माणसांना मारून टाकलं, तसं त्या मंदिरामध्ये 700 ते 800 अय्यंगार लोकांना त्यांनी तिथे मारून टाकलेलं आहे. मित्रांनो, आज सुद्धा ते जे गाव आहे जिथे ही भीषण घटना घडली तिथे दिवाळी साजरी होत नाही, नरक चतुर्थी साजरी होत नाही. त्या 700 बलिदान दिलेल्या त्यात काय काय अपराध होता, त्या 700 निरपराधांना टिपूनी मारून टाकलं. आणि असा धर्मांध माणूस जर एका महापौराचा आदर्श असेल तर तो कुठल्या आदर्शांनी राज्य चालवणार आहे. आणि अशा माणसाची तुलना जर महाराष्ट्रातले दिग्गज नेते करत असतील छत्रपती पुण्यश्लोक शिवाजी महाराजांसोबत, तर आपण किती नीच पातळीवरती आलेलो आहोत. आम्हाला आमच्या परंपरा, आम्हाला आमचं ज्ञान आणि आमच्यावर केलेले अत्याचार हे सगळं विसरून जायचंय का? याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला असं वाटत असेल कदाचित की मी फक्त हिंदुत्वाबद्दल बोलतो, पण असं नाही. टिपू सुलतान हा हिंदूंव्यतिरिक्त जे इतर धर्म आहे त्याचाही विरोधकच होता. म्हणजे मी आणखीन एक महत्वाचा, मँगलोर ते श्रीरंगपट्टणम हे जे 300 किलोमीटरचं अंतर आहे, या 300 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्यांनी साधारणतः 60 ते 70 हजार ख्रिश्चन लोकांना, ज्याच्यात महिला आहेत, काही गर्भवती महिला आहेत, काही लहान मुलं आहेत, अशा सगळ्यांना हत्तीच्या पायाला बांधलं आणि ओढत फरफटत त्यांची धिंड काढली. त्या प्रवासामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले, तर त्या मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह सुद्धा तिथेच त्याच रस्त्यात कोल्ह्या कुत्र्यांना आणि गिधाडांना खाण्यासाठी त्यांनी टाकून दिले. इतका क्रूर माणूस कुणाचा आदर्श कसा होऊ शकतो? आणि इतक्या क्रूर माणसाची तुलना हिंदू पदपादशः छत्रपती शिवाजी महाराजांशी? शी, अरे लाज वाटायला पाहिजे. आपण काय महाराष्ट्राचा वारसा सांगतो? तुम्ही राजकारण 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 कुठल्या थराला नेणार आहात राजकारण? तुम्हाला इतिहास माहिती आहे का? इतिहासात काय घडलंय हे माहिती आहे का? इतका क्रूरकर्म असलेला टिपू सुलतान जो सातत्याने असं सांगतो की माझं एकच ध्येय ते म्हणजे काफरांचा नाश, माझं एकच ध्येय ते म्हणजे जास्तीत जास्त लोकांना इस्लाममध्ये कन्वर्ट करून घेणं. आपल्याला आश्चर्य वाटेल मित्रांनो की मलबार आणि कालिकत या सगळ्या भागांमध्ये त्यांनी अभिमानाने असं लिहिलेलं आहे की 4 लाख महिलांना आणि 4 लाख लहान मुलांना मी धर्मांतरित करून घेतलेलं आहे आणि त्यांना मी मुसलमान करून घेतलेलं आहे. टिपूच्या क्रूरतेची परिसीमा कुठे असते? टिपूच्या क्रूरतेची परिसीमा गाठलेली आहे आणि ती परिसीमा इतकी भयानक आहे मित्रांनो. काही लेखकांनी अशा नोंदी केलेल्या आहेत की जिवंतपणे तर तो धर्मांतर करा म्हणून मागे लागत असेच, पण जे मृतदेह आहे अशा मृतदेहांच्या धर्मांतरणाचा प्रयत्न टिपूनी केला. आता का केला, कसं केला, इतिहासात आणखी शोध घ्यायला लागेल आपल्याला, त्याच्याबद्दल अर्ध्या पाऊण तासाचा एखादा वेगळाच एपिसोड. पण इतका आपल्या संस्कृतीने मरणांतानी वैराणी सांगितलं आणि मृतदेहांना सुद्धा तुम्ही कन्वर्ट करा असं त्या कमांडरला त्यांनी लिहिलेल्या पत्रात लिहिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे कट्टरतेची हद्द किती भयानक जाऊ शकते. आणि याच्याबद्दल आम्ही बोलायला लागलो की नाही तुम्ही फक्त एका समाजाला टार्गेट करत आहात, तुम्ही फक्त सगळे मुसलमान असे नसतात. अरे पण मग सगळे मुसलमान जर असे नसतात तर मग तेच मुसलमान सत्तेवरती आरूढ झाल्यानंतर त्यांना त्यांचा आदर्श म्हणून बाबासाहेब आंबेडकर का लावता येत नाही? त्यांना त्यांचा आदर्श म्हणून अब्दुल कलाम का लावता येत नाहीत? मला सांगा. त्यांना त्यांचा आदर्श म्हणून झाकीर हुसेन का लावता येत नाही? अब्दुल कलाम आझाद सुद्धा या देशाचे राष्ट्रपती झालेच होते ना मित्रांनो. मग असा एखादा माणूस जो उत्तम शासन करणारा आहे असा माणूस आपला आदर्श त्यांना मानता येत नाही का? त्यांना सातत्याने का हे असे क्रूर कर्मा लोक लागतात? का त्यांना की कितीही काहीही झालं तरी आम्ही संभाजीनगर म्हणणार नाही, आम्ही औरंगजेबच म्हणू, कारण त्या औरंगजेबानी तुम्हा हिंदूंच्या कत्तली करून टाकलेल्या होत्या. काय घडतंय मित्रांनो? कुठेही द्वेष पसरवण्याची माझी भूमिका नाही आहे. माझी भूमिका ही आहे की जे खरं आहे इतिहास, अरे जसा घडला तसा तरी सांगा, नाहीतर पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. राजकारणाच्या पोटी इतक्या घाणेरड्या थराला जर आपण जाणार असू मित्रांनो तर अत्यंत भयानक घटना आहे ही. आणि या भयानक घटनेचं आता पुढं काय करावं कळेन असं झालेलं आहे. म्हणजे कुठून ह्या माणसांना राजकारण सुचतं आणि कुठून ही माणसं, तुम्हाला विश्वास बसणार नाही. आता अनेक शहरांची नावं आपण पूर्वीची जी नावं होती ती पुन्हा आणतोय आणि मग त्याच्या विरुद्ध अनेक लोक गरळ ओकतात. ऐका, आणखी तुम्हाला गोष्टी सांगतो. टिपूनी त्याच्या राज्यामध्ये ज्या शहरांची नावं बदलली होती त्याची नावं मी आणून ठेवली ती ऐका. टिपूनी 4 शहरांची नावं, म्हणजे अशी अनेक यादी मी प्रमुख तुम्हाला सांगतो. प्रमुख ज्या 4 शहरांची नावं बदलली त्याच्यात म्हणजे मँगलोर, त्याचं नाव इस्लामाबाद, कलिकतचं नाव फारुखाबाद, कुरुकचं नाव जाफराबाद आणि मैसूरचं नाव नजाराबाद. घ्या.
मग ही सगळी त्या टिपूनी इस्लामिक जी नावं केली ती आम्ही सोडून द्यायची, आम्ही त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आपण काय करतो आहोत आपल्याला याचं भान सुद्धा राहिलेलं नाही. आणि याच टिपूवरती भारतामध्ये एक मोठी मालिका केली जाते आणि त्यात तो टिपू सुलतान हा पहिला राष्ट्रीय देशभक्त वगैरे आहे आणि तो इंग्रजांच्या विरुद्ध कसा लढला हे आपल्याला सांगितलं जातं. अरे पण तुम्हाला हे माहिती आहे का, तो टिपू जेव्हा इंग्रजांच्या विरुद्ध लढत होता तेव्हा तो फ्रेंचांची मदत घेऊन लढत होता. म्हणजे इंग्रजांना पाठवलं असतं, म्हणजे जर त्याचा पराभव झाला असता ते जे काय घडलं त्याच्यानंतर, तर ती फ्रेंचांची मदत घेऊन आज जी इंग्रजी आपण वापरतो त्याच्याऐवजी आपल्याला फ्रेंच वापरायला लागली असती. हे आपल्याला सांगितलं जात नाही. आपल्याला तो किती उत्तम शासक होता हे सांगितलं जातं, पण तिथल्या ज्या स्थानिक भाषा आहेत म्हणजे कन्नडी आणि मराठी याच्या दोन तिथल्या भाषा आहेत, या भाषांची त्यांनी पार वाट लावून टाकलेली होती आणि त्याच्या जागी त्यांनी पर्शियन भाषा आणलेली होती, हे आपल्याला सांगितलं जात नाही. आणि सल्तनत त्याची जी होती, त्याचं जे राज्य होतं, सल्तनत एक खुदादाद असं त्यांनी लिहिलेलं आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की माझी जी तलवार आहे ही तलवार फक्त आणि फक्त काफिरांच्या रक्ताने न्हाऊन निघण्यासाठी झालेली आहे. बघा, जो माणूस असं म्हणतो की माझी तलवार आणि माझं राज्य हे काफरांना मारण्यासाठी तयार झालेलं आहे, असा माणूस आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारा ठरतो. आणि तरी सुद्धा कोणाला काहीच वाटत नाही. रे किमान लाज वाटू द्या. आपण सगळेजण, सावरकरांचं ते वाक्य जे प्रसिद्ध आहे ना, मला आठवतं. ठीक आहे, आपण म्हणूया की त्या मुसलमान नगरसेविकेनी ती तर तिच्याच वळणावरती जाणार, तिला काय देणं घेणं असेल किंवा ती का आपल्या सगळ्या माणसांचे फोटो लावेल. पण ज्या काँग्रेसच्या महाशयांनी हे वक्तव्य केलेलं आहे ना मित्रांनो, ते काँग्रेसचे महाशय दुर्दैवाने म्हणायला लागतं हिंदू आहेत. आणि मग इथे सावरकर पुन्हा पुन्हा आठवतात. ते सावरकर सांगत होते, ते म्हणत होते की मला ख्रिश्चनांची भीती वाटत नाही, मला मुसलमानांची भीती वाटत नाही, मला भीती वाटते ती फक्त हिंदूंची भीती वाटते. आणि म्हणून का हिंदूंची, मला सांगा. आपण म्हणतो ना की अशा सेक्युलर विचारसरणीचे सुद्धा मुसलमान आहेत, पण आपल्याकडे डाव्या विचारांचे हिंदू हे हिंदुत्वाला बाधक आहेत. डाव्या विचारांचे असे इतके हिंदू आहेत जे सातत्याने हिंदूंच्या धर्मांबद्दल आणि हिंदूंच्या परंपरांबद्दल गरळ ओकत असतात. असे मला मुसलमान दाखवा ना. मुसलमानांमध्ये अजूनही बायकांना स्वातंत्र्य नाही, मुसलमानांमध्ये अजूनही गचाळ आणि घाण आहे भयानक. तुम्ही मुसलमानी मोहल्ल्यांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये अशी ही समाज सुधारणा व्हावी अशा आशयाचे किती मुसलमान आहेत. आणि इतकं सगळं चांगलं असून सुद्धा हिंदू धर्मावरती टीका करणारे हिंदू आणि हिंदूच लोक असे आहेत की ते काँग्रेसचे नेते, जे पक्षाचे नेते, ते पक्षाचे नेते असं म्हणतात की नाही, टिपूची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली पाहिजे. आपण जर हेच असंच चालवत राहिलो ना तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत मित्रांनो. सावरकरांचं वाक्य आहे की मला कुणाचीच भीती वाटत नाही, फक्त मला हिंदूंची भीती वाटते, कारण हिंदूच हिंदूंच्या विरोधात उभा राहिलेला. अत्यंत भयानक प्रकार आहे हा. आता हा जो सगळा इतिहास मी तुम्हाला सांगितला, हा इतिहास ऐकून तरी आपले डोळे उघडले असतील तर नवल. डोळे उघडायला पाहिजेत आपले मित्रांनो. आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना हे सांगितलं पाहिजे की एका क्रूर कर्मा, महाराष्ट्रामध्ये 4-5 ठिकाणी चौक आहेत. जेव्हा काँग्रेसचं सरकार तिथे होतं आणि ते काँग्रेसचं सरकार असताना मित्रांनो टिपू सुलतानची जयंती साजरी झाली आपल्याकडे. इतका क्रूरकर्मा माणूस आणि त्याच्या जर आपण जयंत्या साजऱ्या, म्हणजे हिपोक्रेसी किती भयानक आहे बघा. ज्या सावरकरांनी 11 वर्ष अंदमानात काढले त्या सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवायचं आणि ज्यांनी 4 लाख हिंदू मारले त्याला देशभक्त म्हणायचं. याहून मोठं दुर्दैव आपल्या देशात असू शकत नाही. आणि हे दुर्दैव ज्यांच्यामुळं आहे हे सगळे सेक्युलर आणि कम्युनिस्ट लोक. आम्ही हिंदू, मी तुम्हाला सांगतो, हिंदून इतका सेक्युलर जगामध्ये कोणी नाही. ही जी माणसं स्वतःला डाव्या विचारसरणीची आणि वेगळी वगैरे म्हणतात ना, ही काही वेगळी नाहीत, ही ढोंगी आहेत मित्रांनो. यांचं ढोंग वेळीच समाजापुढे आणणं आवश्यक आहे. आणि टिपू खरा किती क्रूर कर्मा होता, तो किती घाणेरडा शासक होता आणि त्यांनी किती घाण पद्धतीने हिंदूंचे त्यांनी 27 चर्चेस पाडलेले आहेत. अजून काय इतिहास सांगू मी तुम्हाला, मला एक 10-15 मिनिटात तुमच्या पुढे काय काय बोलावं आणि काय काय नको असं होतं. 60 ते 70 हजार ख्रिश्चनांच्या अवहेलना करणारा आणि 27 चर्च पाडणारा माणूस आपल्या देशामध्ये भिंतीवर फोटो टांगण्या इतका त्या लायकीचा हिरो होतो. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. म्हणून पार्थ बावस्कर या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलत असतो आणि किमान माझे व्हिडिओज तुमच्या घरातल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवावं असं आवाहन मी आज तुम्हाला करतो. कारण त्यांना त्यांच्या पाठ्यक्रमामधनं फक्त दिल्ली केंद्रित इतिहास शिकवला जाणार आहे. त्यांना औरंगजेब, बाबर, हुमायून किती मोठा होता, त्यांना टिपू किती मोठा होता हे सांगितलं जाणार आहे. त्यांना कधीच पेशवे किती मोठे होते हे सांगितलं जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडीस तोड नेता, त्याच्यानंतर महाराष्ट्रात बाजीराव पेशवा होऊन गेला, जो 40 वर्षात 41 लढाया जिंकला, हे जर आम्ही सांगायला गेलो तर ती तुलना जातीयवादी ठरते. जो अजिंक्य योद्धा, ती तुलना जातीयवादी ठरणार. मात्र एक नेता 4 लाख हिंदूंना मारणारा
टिपू सुलतान शिवाजी महाराजांच्या बरोबर होता हे म्हटलं तर मग मात्र कुठलाच पुरोगामी पुढे येणार नाही. हे खरं या देशातलं दुर्दैव आहे मित्रांनो, आणि हे दुर्दैव तुमच्या पुढे मी असंच मांडत राहणार आहे. म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खरंच पोटतिडकीनं खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल ना, आणि याच्या मागचे खरं जे राजकारण आहे, मुद्दाम आपला देश अस्थिर करण्याचा हा जो प्रयत्न होतोय ना, ते जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल? काय केलं पाहिजे अशा नेत्यांचं? आपण राजकारणाचा इतका घट्ट आणि घाणेरडा विळखा आपल्याला बसलाय का की आपण आपला इतिहास आणि अरे जे 4 लाख हिंदू मारले गेले ते त्या जो माणूस बोललाय त्याचेही पूर्वज असतील ना, असं कसं म्हणताय तुम्ही? त्याला काहीच वाटलं नाही? त्याच्या कितीतरी आधीच्या पिढ्यांपैकी कोणीतरी तिथे असेलच ना मारला गेलेला, काहीच वाटत नाही? हे जर खरंच तळमळ ही जर कळत असेल ना, तर हा कंटेंट आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्यापैकी अनेकांना जाणतं होण्याची गरज आहे. ज्यांना काहीच वाटत नाही अशांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही माध्यमांवरती मी बोलत असतो, त्याच्यावर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि हे असं खरं काय, इतिहास या शब्दाचा अर्थच जे सत्य आहे, जे जसं घडलं तसं सांगणं, या माध्यमातनं तुमच्या पुढे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि आणखी 2 महत्त्वाच्या घटना आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत, त्या सुद्धा या अशा तथाकथित ढोंगी पुरोगाम्यांच्या बद्दलच्या आहेत. त्या 2 घटनांबद्दल पुढचा व्हिडिओ माझा असणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ लवकरच प्रसारित होईल. सबस्क्राईब करून ठेवा. आपण सगळेजण भेटत राहूया आणि चांगलं काहीतरी करत राहूया. सत्य लोकांना सांगत राहूया. तुकारामांनी म्हटलेलं आहे, सत्य आम्हामनी नवे गवाळाचे दनी. ते जे सत्य सांगण्याचा आपला उपक्रम आहे ना, तो पुढे चालू राहायला पाहिजे. चांगल्या विचारांना नेहमीच प्रोत्साहित करत आलेला आहात. असंच सहकार्य ठेवा. जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया. नमस्कार.